समजा आपले केस खूपच पांढरे झालेले आणि आपल्याला केसांना मेहंदी लावायची नाही आणि केमिकल डायही लावायचा नाही, तरीसुद्धा आपल्याला केस काळे करायचे, तेही नैसर्गिक पद्धतीने. असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये नक्कीच आहे. इंडिगो पावडर वापरून आपण आपले केस नैसर्गिकरित्या काळे करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला केमिकल डाय लावायची अजिबात गरज नाही. हा जो उपाय आहे म्हणजे ही इंडिगो पावडर केसांना लावण्याआधी तुम्हाला आदल्या दिवशी केसांना मेहंदी लावायची आहे. ती कशी लावायची त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपण केसांना मेहंदी लावली की दुसऱ्या दिवशी आपल्याला ही इंडिगो पावडर केसांना लावायची, म्हणजे आपले केस कायमस्वरूपी काळे होतील. आता इंडिगो पावडर म्हणजे काय? इंडिगो पावडर म्हणजे नीळ नावाची जी वनस्पती असते त्याच्या पानं सुकून ही पावडर तयार केली जाते. ही पावडर म्हणजे मेहंदी अजिबात नाही. ही पावडर मेहंदीसारखी जरूर दिसते, परंतु ही वेगळी आहे. यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक काळा रंग प्राप्त होतो. आपण जर नुसतीच ही पावडर केसांना लावली तर त्याचा रंग आपल्या केसांना येणार नाही. त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी मेहंदी लावणं गरजेचं आहे, तरच आपल्या केसांना इंडिगो पावडरचा पुरेपूर रंग प्राप्त होईल आणि आपले केस नैसर्गिकरित्या काळे होतील. इथे मी माझ्या केसांच्या लेंथनुसार इंडिगो पावडर घेतलेली आहे. तुम्ही नॉर्मल कोमट पाण्यातही भिजवू शकता, परंतु मी इथे ॲडिशनल मॉइश्चरसाठी दही ॲड केलेलं आहे. दह्यामुळे काय होईल, तुमच्या स्कॅल्पमध्ये जर डॅन्ड्रफ असेल तर तोही निघून जाईल, केस अगदी सिल्की मुलायम होतील. आणि तिसरी गोष्ट मी यामध्ये ॲड करत आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तुम्हाला जर सिल्की स्मूथ हेअर हवे असतील तर ॲलोवेरा जेलचा वापर यामध्ये तुम्ही नक्कीच करा. हे जर तुमच्याकडं नसेल तर कोरफडचा गर काढून टाकला तरीही चालेल. आता या तिन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करायच्या आणि यामध्ये गरजेनुसार कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. मी ते कोमट पाणी म्हटलं आहे, गरम पाणी नाही. आणि ही जी इंडिगो पावडर आहे ती आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे. अर्ध्या तासानंतर मग इंडिगो पावडर अप्लाय करण्यासाठी आपले केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्याचे मधोमध 2 भाग करा आणि केसांच्या मुळापासून जिथे जिथे पांढरे झालेले केस आहेत तिथे इंडिगो पावडरचं ॲप्लिकेशन करा. जर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आणखीन ॲड करू शकता. अगदी पातळ पेस्ट तयार झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, ती लगेच सुकते. इंडिगो पावडर लावल्यानंतर तुम्हाला ती केसांना 2 तास ठेवायची आहे, कारण त्याचा रंग येण्यासाठी मिनिमम 2 तास तरी गरजेचे असतात. 2 तासानंतर मग तुम्ही केस धुवून टाकू शकता. केस धुताना पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू लावायचा नाही. तुम्ही तिसऱ्या दिवशी शॅम्पू लावू शकता. केसांना तेलही लावायचे नाही, तरच तुमचे केस नॅचरली ब्लॅक होतील. आणि लक्षात ठेवा, इंडिगो पावडर लावण्याआधी केसांना मेहंदी लावणं खूपच गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.